नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट हे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे, तो सायमल्टेनियसली फॉलो करा. आणि ह्याच नावाने डॉक्टर सुशील स्पॉटलाईट आपण फेसबुकवर सुद्धा ग्रुप सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पण तुमचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकता. तुम्हीही स्पर्धा परीक्षेसंबंधीच्या महत्त्वाच्या गोष्टी पोस्ट करू शकता. तर फेसबुकवरही आपल्याला ग्रुप फॉलो करा. आता सगळ्यात महत्त्वाची जी न्यूज आहे ती RBI कडून आहे. रिझर्व्ह बँकेने पूरक अर्थसहाय्याचं धोरण समोर ठेवलेलं आहे. एकंदरीतच अर्थव्यवस्था, मग ती राज्यांची असू दे, स्थानिक, राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर अफेक्ट झालेले आहेत. चीनचा जवळपास जो विकास दर आहे आजच्या डेटमध्ये, तो 60 वर्षापेक्षा कमी विकास दर आहे त्यांचा. आणि त्या आकडे आपण घेतलेले नाही आहेत कारण अजून ते खाली कोसळणार आहे त्या काळामध्ये. ते आपण बघूयात नंतर, जेव्हा त्या सगळ्या गोष्टी फायनलाइज होतील त्यापर्यंत. दुसरं म्हणजे अनुत्पादित कर्ज जे असतं त्याचा निश्चित केला जाण्याचा कालावधी जो होता आधी, तो 90 दिवस होता. तो म्हणजे NPA जो असतो आपला, नॉन परफॉर्मिंग ॲसेट, तो आधी 90 डेज होता. तो आता RBIनी 180 डेजचा केलेला आहे. कारण एकंदरच परिस्थिती अशी आहे, तर ती एक महत्त्वाची गोष्ट यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे की वित्त पुरवठादार बँक असतील किंवा मग वित्त आणि गृहवित्त कंपन्या असतील, तर त्यांना रिझर्व्ह बँकेने जवळपास 50,000 कोटी देऊ केलेले आहेत. तिच्यामध्ये 25,000 कोटी नाबार्ड, त्याच्यानंतर सिडबीला 15,000 कोटी, त्याच्यानंतर 10,000 कोटी नॅशनल हाऊसिंग बँकेला. ओके, तर अशा पद्धतीने पण त्यांनी पैसे देऊ केलेले आहेत, जेणेकरून मार्केटमधलं जे लिक्विडिटी आहे ती मेंटेन राहावी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो दर जो आहे, तो रिव्हर्स रेपो दर त्याचा 0.5% कपात केलेली आहे. आता हे सगळं आपण घेऊयात. जवळपास रोज आपण एक इकॉनॉमीची कन्सेप्ट घेतोय, तर तिच्यामध्ये मी तुम्हाला ह्या कन्सेप्ट पण क्लिअर करून देईल. तर रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट ह्या दोन गोष्टी तुम्हाला माहीत असतील. तर याच्यामध्ये रिव्हर्स रेपो जे आहे तिच्यामध्ये 25%ची कपात झालेली आहे, 0.25. ओके, तर ते एक महत्त्वाचं आहे. फक्त ठेवींवर जे आहे ते व्याज कमी करण्यात आलेलं आहे, कारण आपल्याला आता आपली इकॉनॉमी ओके करायची आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे भागधारकांना जो काही लाभांश द्यावा लागतो बँकांना, तो जवळपास 30 सप्टेंबर 2020 पर्यंत देता येणार नाही त्यांना. म्हणजे त्यांच्याकडे तेवढी लिक्विडिटी अजून राहील. तर हे पण आपण सगळं जे काही RBIचा सगळा सिनेरिओ आहे तो पण आपण सेपरेटली पण बघूयात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता बघा याच्यामध्ये रिव्हर्स रेपो दरामध्ये 0.5% कपात, रेपो दर 4%वर स्थिर आहे. गैर बँकिंग सूक्ष्म वित्तीय कंपन्यांसाठी 50,000 कोटी रुपये ते तुम्हाला सांगितले. नाबार्ड, सिडबी, NHB साठी 50,000 कोटी रुपये. म्हणजे बघा, गैर बँकिंग, नॉन बँकिंग फायनान्स त्याच्यासाठी पण 50,000 कोटी, नाबार्ड, सिडबी आणि NHBC साठी. त्याच्यात पण नाबार्डला हे 25 आहेत, हे 15 आहेत आणि हे याला 10 आहेत. बँकांना लाभांश वितरित न करण्याची मुभा दिलेली आहे सप्टेंबरपर्यंत, जेणेकरून त्यांच्याकडे लिक्विडिटी राहील. नादारी प्रक्रियेसाठीचा कालावधी जो आहे तो विस्तारलेला आहे, तर ते पण एक लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर महागाई आणि मान्सूनबद्दल आशावाद आहे, विकासाबद्दल थोडी चिंता पण व्यक्त केलेली आहे RBIनी. तर एकंदरच आपल्या मार्केट आणि त्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत RBIनी थोडी फ्लेक्झिबिलिटी आपल्याला दिलेली आहे आणि ती गरजेची आहे आजच्या डेटमध्ये. देशभरामध्ये जवळपास 13,835 रुग्ण आहेत आणि 24 तासामध्ये 1,007 नवे रुग्ण आढळले आहेत. म्हणजे जवळपास 1,000 प्लस आपल्याकडे 24 तासात रुग्ण येत आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा रेट थोडा स्लो पण झालेला आहे, ते पण आपण बघूयात. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की रेट जो ग्रोथ आहे कोविड-19ची, ती एकंदर स्लो दिसते आणि हे थोडं पॉझिटिव्ह साईन आहे भारतासाठी. तर हा इथं जो रेड मार्क तुम्हाला दिसतोय हा भारत आहे, इंडिया. ओके, आणि ही रेड मार्क लाईन त्याची आहे. तर केसेस डबल एव्हरी 8 डेज. ओके, आणि आपण ज्या याच्यामध्ये येतो तर ते आपलं आहे की 6 दिवसात डबल होणाऱ्या केसेस आणि 4 दिवसात डबल होणाऱ्या केसेस ह्याच्या मधल्या याच्यात आपण आहोत. तर एकंदर एवढं लक्षात ठेवा की जरा रेट स्लो झालेला आहे, नाही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. आपण चांगल्या पद्धतीने काळजी घेतली तर गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने वर्क होतील. म्हणजे तुम्ही जर बघितलं की कुठलीही गोष्ट गव्हर्नमेंट लाईटली घेत नाही आहे. नो स्टोन अनटर्न. आता हे रेल्वे आहे, रेल्वे ऑलरेडी बंद आहे, तरी पण त्यांचं निर्जंतुकीकरण करणं चालू आहे. त्याच्यानंतर एकंदरच सदन याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर सर्वात जास्त पेशंट जे आहेत दक्षिण भारतामध्ये ते तमिळनाडूमध्ये आहेत. 1,323 पेशंट्स आहेत तमिळनाडूमध्ये.
त्याच्यानंतर तेलंगणामध्ये जवळपास 766 पेशंट्स आहेत. 2 नंबरला तेलंगणा आहे, त्याच्यानंतर मग आंध्र आहे. ओके. आणि केरळ पॅटर्न जर बऱ्यापैकी चर्चेमध्ये आहे, तर केरळ बऱ्यापैकी काम चांगलं करतं आहे. राहिला प्रश्न महाराष्ट्राचा, कोविड-19. तर महाराष्ट्रामध्ये 3320 पेशंट आहेत, नवीन केसेस 118, ॲक्टिव्ह केसेस 2788, 331 रिकवर्ड आहे, 201 डेथ झालेल्या आहेत. डिस्ट्रिक्ट वाईज जर तुम्ही बघितलं तर मुंबईने स्वतः 2000चा आकडा क्रॉस केलेला आहे. त्याच्यानंतर पुणे 514वर आहे, ठाणे 311वर आहे, नागपूर 37वर आहे. ओके. काही दिवसांपूर्वी सांगली जे होतं ते वर होतं बघा, सांगली खाली सरकलेलं आहे, नागपूरमधल्या केसेस समोर आलेल्या आहेत. तर हे चालू राहणार आहे. पण एकंदरच एक गोष्ट आहे की आपण खूप काळजीपूर्वक गोष्टी करणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा ज्या काही रिकव्हरी आहेत आणि ग्रोथ जी आहे ती कमी दिसते आणि नक्कीच हे आपल्यासाठी खूप आशावादी चिन्ह आहे. 3 महिने घर भाडे वसुली पुढे ढकला असं राज्य सरकारने घर मालकांना सूचना दिलेली आहे. तर खरं तर काय पॉईंटच नाही आहे. म्हणजे ठीक आहे आता नाही पण उद्या, म्हणजे आजचं मरण उद्यावर असा हा सगळा प्रकार आहे. आता हिच्यात दोन्हीकडे आहे, तिच्यातून काहीतरी मिडल पाथ काढणं गरजेचं होतं. ज्या लोकांचं हातावरचं पोट आहे किंवा जे लोक फार म्हणजे कटुकटीच्यात जीवन जगणाऱ्या लोकांसाठी हे खूपच महत्त्वाचं आहे. कारण यावर 2-3 महिने काम नसणार आहे, ते काम परत मिळणं आणि सगळं सुरळीत होण्यासाठीचा कालावधी जाणार आहे. आत्ताची भ्रांत जी आहे ती अन्न वस्त्र निवाराच्या पलीकडे साधा जेवणाची भ्रांत आहे ना. अशा हिच्यामध्ये परत एकदम 3 महिन्याचं भाडं नंतर कधी देणार. तसाच जो काही इश्यू आहे तो EMI संबंधीचा पण आहे बघा. EMI बऱ्याच ठिकाणी ते आहे. मी ते कव्हर केलं होतं लेक्चरमध्ये की RBIने फक्त रिक्वेस्ट केली होती बँकांना की तुम्ही EMI घेऊ नका. याचा अर्थ EMI माफ झाला असं नाही आहे. तो EMI जर पुढे ढकलला गेला, त्याच्यावर जास्तीचं व्याज बँक 101% कुठून ना कुठून काहीतरी क्लॉज काढणार आणि लावणार. तर हे इतक्या सोप्या गोष्टी नाही. बरेच लोक EMI सरळ भरतायत इथून तिथून मॅनेज करून. त्यांना माहीत आहे की बँक उद्या आपल्यासाठी प्रॉब्लेमॅटिक ठरू शकते. आता 15 ते 25% निधी राहिलेला आहे अत्यावश्यक खर्चासाठी महाराष्ट्राकडे. महाराष्ट्राची अर्थपरिस्थिती अतिशय गंभीर आहे. एकंदरच ज्या काही अत्यावश्यक वस्तू आहेत म्हणजे गोष्टी आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल पाणी शुल्क असेल, भाडीपट्टी, पेट्रोल, दूरध्वनी, वीज, अशा गोष्टींसाठीच खर्च केला जातो आहे. अनुदानासाठी ऑब्वियसली आता हात आखडताच घेतला जाणार आहे, कारण पैसे नाही आहेत गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यात आहे. कारण तुम्ही जर बघितलं असेल तर महसूल मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला जर आठवत असेल तर मला सांगा की महाराष्ट्राला महसूल किती कमी आलेला आहे ॲज कम्पेअर टू मार्च 2019. मार्च 2020मध्ये महाराष्ट्राचा किती महसूल कमी आहे हे मी तुम्हाला सांगितलं होतं. पॅरासिटामॉल आधारित औषधांवरील निर्यात बंदी मागे. आता पॅरासिटामॉल पण ब्रिटनला दिलेलं आहे मधल्या काळामध्ये. पॅरासिटामॉल मोठ्या प्रमाणावर बाहेर मागवलं पण जात आहे. तर सरकारने पॅरासिटामॉलवर आधारित असणाऱ्या अनेक औषधांवरची निर्यात बंदी उठवलेली आहे. फक्त पॅरासिटामॉलसाठी जे लागणारे औषध घटक आहेत त्याची निर्यात बंदी मात्र कायम ठेवलेली आहे. हे औषध घटकाला आपण काय म्हटलं होतं ते तुम्हाला आठवतं का? API समथिंग काय होतं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून दिलं होतं प्रॉपर. तर पॅरासिटामॉलवर आधारित जे काही औषधं आहेत त्याच्यावरची बंदी मागे आहे, परंतु पॅरासिटामॉल बनवण्यासाठी जे औषध घटक लागतात त्याच्यावर मात्र बंदी आहे, ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भारताला $59 लाख मदत अमेरिकेने केलेली आहे. आता पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगायचं भारताला कुणी कुणी मदत केली, किती किती मदत केलेली आहे. अमेरिका पण त्याच्यात ॲड झालेलं आहे. आणि कोविड-19साठी अमेरिकेने $59 लाख मदत भारताला केलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ह्या सगळ्या पैशातून मग ऑब्वियसली करोनाचा प्रसार थांबवणे, नवीन रुग्ण शोधणे, आरोग्य जागृतांसाठी संदेशांचा प्रसार वगैरे सगळ्या गोष्टी. आता एकंदरच तुम्ही बघितलं तर 20 वर्षात अमेरिकेने भारताला $2.8 अब्ज एकूण मदत केलेली आहे. तिच्यात $1.4 अब्ज ही फक्त आरोग्यासाठी केलेली मदत आहे. म्हणजे जवळपास 50% मदत जी आहे आपल्याला अमेरिकेने दिलेली ती आरोग्यासंबंधीच्या गोष्टींसाठी दिलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, परराष्ट्र खातं हा ना, अमेरिकेची आर्थिक विकास संस्था आणि यांनी $508 दशलक्ष मदत देण्याचं सुद्धा मान्य केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की बहुदेशीय मदतीशिवाय भारताला मिळणारी ही मदत वेगळी आहे. की वेगळ्या वेगळ्या ज्या संस्था आहेत ज्या आपण बघतोय वेगवेगळ्या, वर्ल्ड बँक असेल, हे असेल, त्या पलीकडे जाऊन ही एक वेगळी मदत आहे. दक्षिण आशियात अफगाणिस्तान $18 दशलक्ष, त्याच्यानंतर बांगलादेश $96 दशलक्ष, भूटान $5 लाख, नेपाळ 8 लाख, पाकिस्तान $94 लाख आणि श्रीलंका $13 लाख याच्याप्रमाणे पण त्यांनी मदत केलेली आहे. पण भारताच्या बाबतीत तेवढं एक लक्षात ठेवा, आपल्याला
$59 लाख मदत केलेली आहे. आपल्यापेक्षा जास्त बघा पाकिस्तानला आहे, हा ना, त्याच्यानंतर बांगलादेशला आहे. बेल्जियममध्ये 5,000 बळी गेलेले आहेत. बघा, बेल्जियम हा जो देश आहे, तर याचा मॅपही मी तुम्हाला दाखवतो. बेल्जियममध्ये 5,000 बळी गेलेले आहे. 24 तासात 313 लोकांचा मृत्यू झालेला आहे. जे बेल्जियन आहे ते युरोपियन देशांच्या तुलनेमध्ये हिच्यामध्ये जो मृत्यूदर आहे तो जास्त आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, याची लोकसंख्या फक्त 1.15 कोटी इतकी लोकसंख्येचा हा देश आहे. आणि तिच्यामध्ये एकूण 5,000 लोकांचा बळी गेलेला आहे. बेल्जियम बघा, बेल्जियम कुठं येतं? हे बेल्जियम आहे इथं. हे स्ट्रेट ऑफ डोवर आणि इंग्लिश चॅनल जे आहे, इंग्लिश चॅनल आणि नॉर्थ सी यांना जोडणारी ही स्ट्रेट ऑफ डोवर आहे. आणि तिथंच हा नॉर्थ सीला बॉर्डर होणारा हा देश बेल्जियम. ओके, इकडे जर तुम्ही बघितलं तर वरती इंग्लंड आहे. हेही न्यूजमध्ये आहे. ब्रेक्झिटवर आज एक बुक आणि त्या संबंधीची पण चर्चा आलेली आहे. कालचं जे जानेवारी फेब्रुवारीचं स्पॉटलाईट होतं त्याच्यात मी शॉर्टमध्ये तुम्हाला ब्रेक्झिट काय होतं तेही सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आता हा इकडं फ्रान्स आहे, इकडं थोडं खाली सरकलं की इटली आहे, स्पेन आहेत. म्हणजे ऑलरेडी जे देश कोविड-19नी मोठ्या प्रमाणात अफेक्टेड आहे, तिथं पण हा बेल्जियम छोटासा एक देश आहे. तर ते एक लक्षात ठेवा. बेल्जियम तुम्हाला माहीत पाहिजे. नॉर्थ सी आणि इंग्लिश चॅनल याला जोडणारं स्ट्रेट ऑफ डोवर आहे. वरती इंग्लंड आहे. तर बेल्जियम लक्षात ठेवा. वुहानमध्ये मृतांच्या संख्येमध्ये 1290नी वाढ करण्यात आलेली आहे. त्यांनी परत आकडा जो आहे तो सुधारित दिलेला आहे. चीन म्हटलं होतं की सुरुवातीला गडबड झाली होती आकडा जो होता तिच्यामध्ये, आणि त्यांनी 1290नी आकडा वाढवलेला आहे. आणि एकूणच देशात 4,632 लोकां करोना संसर्गाने मरण पावले असं चायनाने म्हटलेलं आहे. ते चायनाच्या आकड्यावर सोडून द्यायचं, विशेष नाही ठेवायचं काही, हा ना, कारण ती चीन आहे. जशी चायनाची कुठल्या गोष्टीची गॅरंटी असते का बाबा, तो विषय संपला. मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट्स एक्झम्पशन लिस्ट, जे मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट आहेत ते सगळे आता एक्झम्पशन लिस्टमध्ये आहे. अत्यावश्यक याच्यामध्ये त्यांना सुद्धा 20 तारखेपासून सूट राहणार आहे. तर मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट काय असतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की टिंबर, म्हणजे जे लाकूड असतं ते लाकूड सोडलं फर्निचरसाठी आणि बाकीच्या गोष्टींसाठी, ते सोडून बाकीचं सगळं मायनर फॉरेस्ट प्रोडक्टमध्ये येतं, तेवढं लक्षात ठेवा. आणि होम मिनिस्ट्रीने मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट जे आहेत तर ते एक्झम्पशन लिस्टमध्ये टाकलेले आहेत. तिच्यामध्ये बघा तुम्ही काय काय येतं. फॉर एक्झाम्पल बांबू आहे, रूट्स आहेत, सीड्स आहेत, फ्रूट्स आहेत, फ्लावर्स आहेत, ओके, तर प्लांट्स आहेत, या सगळ्या गोष्टी तिच्यात आहेत. तेंदूपत्त्या संबंधीचा पण एक मेजर इश्यू होता, तो पण क्लिअर होऊन जाईल आता. तेंदूपत्त्याची पण जवळपास 2.5 कोटीची जी बाजारपेठ आहे ती ठप्प आहे. त्याच पैशावरती लोक शेतीचा वगैरे काम करतात, तर ते एक महत्त्वाचं होतं. त्याच्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर कौटुंबिक हिंसाचाराच्या बातम्या येऊ लागल्यात, याच्याबद्दल आपण बोललेलो आहे. आणि जी पॅट्रियार्कियल मानसिकता असते, पुरुष सत्तात्मक समाज, त्याचा चेहरा परत उघड झाला. इटली, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, ब्राझील, मेक्सिको, इंडोनेशिया, सिंगापूर, जपान, मलेशिया आणि भारत. आपल्याला कसली सुट्टी? तर आपल्या इथं पण आहे. तर ह्या सगळ्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. चीनमध्ये सुद्धा लॉकडाऊनच्या काळामध्ये तक्रारी आणि घटस्फोटांच्या दाव्यांमध्ये वाढ, हे चित्र आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर टर्कीमध्ये, आता टर्कीत लॉकडाऊन सुरू झाल्यापासून 14 स्त्रियांची त्यांच्या घरात त्यांच्या जोडीदारांनी हत्या केल्याचं समोर आलेलं आहे. तुम्ही बघा किती वाईट परिस्थिती आहे ही. मेरी स्टोप्स इंटरनॅशनल ही एक संस्था आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की जागतिक टाळेबंदीमुळे नियोजित नसलेल्या 30 लाख गर्भधारणा होतील, 27 लाख असुरक्षित गर्भपात होण्याची शक्यता आहे, आणि ज्याच्यामध्ये जवळपास 11,000 मृत्यू होऊ शकतात. तर एकंदरच डोमेस्टिक व्हायलन्स हे जे चित्र आहे ते नक्कीच चांगलं नाही आहे. आणि याच्याकरता ह्या सगळ्या ज्या काही हेल्पलाईन आहेत ते मी टेलिग्रामवर पोस्ट करतो आणि आपल्या फेसबुकच्या ग्रुपलाही पोस्ट करतो. तर तिथून तुम्ही त्या ज्यांना कुणाला म्हणजे ह्या शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ देत. म्हणजे जर कुणाला गरज असली तर ते, कारण हे काय वाचून दाखवण्याचं प्रकरण नाही, पण मी तुम्हाला एवढं जस्ट सांगतो की त्या हे आपल्या इथल्या ज्या भारतासाठीच्या महत्त्वाच्या आहेत, महाराष्ट्रासाठीच्या, तर त्या मी तुम्हाला पोस्ट करून देईल. तर ते आपलं जे ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री आहे त्यांनी किसान रथ नावाचं एक ॲप काढलेलं आहे. त्या ॲपमुळे शेतकरी 5 लाख ट्रक्स आणि 20,000 ट्रॅक्टर्स बरोबर कनेक्ट होऊ शकतात आणि त्यांचं जे काही शेतमाल आहे तो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात. सो किसान रथ ॲप लक्षात ठेवा. मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर 5 लाख ट्रक्स आणि 20,000 ट्रॅक्टर बरोबर जोडून दिलं जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर आता हे कोविड-19चा पहिला पेशंट आपण बघितला होता की नागालँडमधली केस. तर तिच्यात मजा अशी आहे की ती केस जी होती त्याची टेस्ट जी झाली होती ती झाली होती गुवाहाटीमध्ये.
ती व्यक्ती आहे नागालँडची. आता गुवाहाटी म्हणजे आसामनी त्याचं रजिस्ट्रेशन म्हणजे ते सगळ्या नोंदी तिथं केलेल्या नाही आसाममध्ये, त्यांनी दिलं पाठवून तिकडं. आणि नागालँड म्हणतं की आता आमचा काही संबंध नाही, ही तेच झाली होती गुवाहाटीमध्ये, तर याला तिकडंच ठेवा. आणि म्हणजे स्टेटलेस झालेलं आहे ते. आणि हे बघा म्हणजे आता परिस्थिती कुठली आहे आणि हे लोक करता काय आहे, तर नक्कीच प्रश्नचिन्ह उभं राहतं. आणि हिच्यामध्ये एक रेफरन्स येतोय परत परत दिमापूर. ओके. तर मला फक्त एवढं सांगा की ती व्यक्ती जी आहे ती दिमापूरची आहे, तर दिमापूरचा रेफरन्स आपल्या करंटमध्ये आला होता का? तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. दिमापूर रिव्हिजन घेतला पण स्पॉटलाइट इयर बुकचं, तिच्यामध्ये ही करंटची एक न्यूज होती दिमापूर डिस्ट्रिक्टची. तर ते मला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगाल. कुमारस्वामी यांच्या मुलाचं लग्न झालेलं आहे आणि त्या लग्नामध्ये तुम्ही बघू शकता की सोशल डिस्टन्स किती प्रॉपरली मेंटेन केलेलं आहे त्यांनी. म्हणजे एकीकडं शिक्षण नसलेली लोक, शिक्षण असलेली लोक, आणि हे तर समजा सगळे समाजाचे ठेकेदारच आहे राजकीय आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये अजून जबाबदारीने वागणं अपेक्षित आहे, पण काही नाही, एवढं सगळं होऊन सुद्धा ही परिस्थिती. मग आता ह्या केसमध्ये तुम्ही काय करणार? तर या केसमध्ये काही होत नसतं बघा, है ना. म्हणजे ते जे असतं की सम ॲनिमल्स आर इक्वल अँड सम ॲनिमल्स आर मोर इक्वल, जे जॉर्ज ऑरवेलनी म्हटलं होतं ते फार महत्त्वाचं आहे. आता टाळेबंदीमधल्या आनंदी नद्या, टाळेबंदीमध्ये नॉर्थमधल्या न्यूज आल्यात बघा, यमुना नदी स्वच्छ होते, तुम्ही बघू शकता न्यूज की बऱ्याच हिच्यामध्ये की जे मोठे मोठे पॅकेजेस करू शकलेले नाही आहेत ते 15 दिवसात झालं, 20 दिवसात झालं. परंतु तीच परिस्थिती महाराष्ट्राच्या नदींच्या बाबतीत आहे का? तर नक्कीच नाही आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही तिथल्या नद्यांच्या बाबतीत आहे की वशिष्ठ नदीचं इथं एक्झाम्पल घेतलेलं आहे. वशिष्ठ नदीच्या आजूबाजूचं जे काही विसर्जन होतं ते सगळं बंद आहे. पण तरीसुद्धा म्हणावी तशी तिच्यामधली परिस्थिती बदललेली नाही आहे. तर असं का होतं आपल्याकडं? तर हिच्यामध्ये त्यांनी पाणी प्रदूषणाचा जो कायदा आला होता तो 1974 आलेला आहे. आणि सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्ड जे आहे आपलं, ते ज्या पद्धतीने काम करतं की अमेरिकेतल्या याच्याशी याचं तुलना केलेली आहे. अमेरिकेमध्ये क्लीन वॉटर ॲक्ट 1972 आला होता बा. क्लीन वॉटर ॲक्ट, आता हा अमेरिकेतला आहे क्लीन वॉटर ॲक्ट. या क्लीन वॉटर ॲक्टमुळे काय आहे की 10 वर्षातच तिथल्या सगळ्या नद्या खूप स्वच्छ झाल्यात. याचं रिझन असं होतं की व्हॉलंटियर्स पण त्यांनी घेतले, लोकांना मोफत प्रशिक्षण दिलं, त्यांना किट दिल्या, जागोजागी ते टेस्ट करतात. पण तेच पाणी प्रदूषण नियंत्रणाचा कायदा जो आहे आपला वॉटर पोल्युशन ॲक्ट 1974, एकाच कालावधीतले आहेत, तरीसुद्धा आपल्याकडे ती परिस्थिती नाही आहे. आणि त्या दोघांचं कंपॅरिझन ह्या लेखामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर द कॉक्रोच हे जे पुस्तक आहे, तर कॉक्रोचवर बघा तुम्ही, है ना, इंग्रजी ब्रिटनचा झेंडा आहे याच्यावर. इलॅन मॅक्युअन, तर इलॅन मॅक्युअन यांनी लिहिलेलं कॉक्रोच जे आहे ते ब्रेक्झिटवर, म्हणजे एकंदरच सगळं टीकात्मक लेख आहे हा. तर ते एक महत्त्वाचं आहे. ब्रेक्झिटच्या अगेन्स्ट सुद्धा मँचेस्टर शहरामध्ये मोर्चे झाले होते बघा. तर लेट्स स्टॉप इट. तर ब्रेक्झिटचं बेसिक मी तुम्हाला त्या कालच्या याच्यामध्ये दिलेलं आहे, दुसरा जो आपण रिव्हिजन सेशन घेतलेला आहे जानेवारी फेब्रुवारीचा, तो बघा. हे जे चिन्ह तुम्हाला दिसतं आहे, तर हे ब्रेक्झिटविषयी बॅन्सी कलाकारांनी काढलेलं म्युरल होतं आहे. तर ते पण एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर हे दुसरं एक पुस्तक आहे, द CEO फॅक्टरी मॅनेजमेंट लेन्स फ्रॉम हिंदुस्तान युनिलिव्हर. तर हिंदुस्तान युनिलिव्हर ही कंपनी बऱ्याच वर्षापासून आहे आणि खूप चांगलं काम करते आहे. तर त्या केसमध्ये हे होतं की त्या कंपनीवर हे बुक काढलेलं आहे की त्यांनी बरेचशी लोकं पण म्हणजे CEOज आणि मॅनेजमेंटच्या दृष्टीने लोकं ट्रेन केलीत. माजी बॉक्सिंगपटू जयवंत मोरे यांचं निधन झालेलं आहे. आणि महाराष्ट्रातले पहिले शिवछत्रपती पुरस्कार विजेते बॉक्सर होते ते, तर हे महत्त्वाचं आहे. तर ते एक 78व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. त्याच्यानंतर WHOची मदत अमेरिकेने बंद केलेली आहे, बरोबर. अमेरिका जगातला सर्वाधिक मदत देणारा देश आहे WHOला, दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. स्वयं कशाशी संबंधित आहे? ई लर्निंगशी संबंधित आहे. रिफात चादरजी इराकचे आधुनिक वास्तुरचनेचे जनक. राष्ट्रीय जल अकादमी पुण्याला आहे. पोलावरम प्रकल्प जो आहे तो गोदावरी नदीवर आहे. आजचे प्रश्न घ्या. एजियन आयलँडवरील स्थलांतरितांना कोविड-19 पासून वाचवण्याचं आव्हान खालीलपैकी कोणत्या देशावर आहे? इराण, स्पेन, ग्रीस, फ्रान्स. ग्रीन पीट वायपर ट्रायमेरी सुरेस सल्झार ही सापाची नवीन प्रजाती खालीलपैकी कोठे आढळली? केरळ, अंदमान निकोबार, तमिळनाडू, अरुणाचल प्रदेश. जंगलातील आगीचा विचार करता सर्वाधिक फायर स्पॉट्ससह कोणतं राज्य प्रथम क्रमांकावर आहे? ओडिसा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा. WWFचे भारतातील सदिच्छा दूत खालीलपैकी कोणाला नियुक्त करण्यात आलं? वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर, रोहित शर्मा, विश्वनाथन आनंद, अमिताभ बच्चन, विराट कोहली.
विधान परिषद जी आहे ती निर्माण करण्यासाठी संसदेला विशेष बहुमताची आवश्यकता असते. विधान परिषद निर्माण करण्यासाठी राज्याच्या विधानसभेला साध्या बहुमताची आवश्यकता असते. फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, अ ब दोन्ही चूक, अ ब दोन्ही बिनचूक. याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी.